हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. आपण जे पेरतो तेच उगवतं. मित्रांनो, या सुंदर विचारधानानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आपण दिनविशेष या सत्रांतर्गत जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या सत्रात घेत असतो. त्या महत्त्वाच्या घडामोडी ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 28 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1740 साली थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदा तीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे 1720 पासून मुख्य प्रधान म्हणजे पेशवे होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखलं जायचं. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 साली झाला. आजच्याच दिवशी 1916 साली होम रूल लीगची स्थापना करण्यात आली होती. होम रूल लीग म्हणजेच होम रूल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृहराज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठीची एक चळवळ होती. त्यावेळी आयर्लंडमध्ये होम रूल चळवळ जोरात चालली होती. मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना 1915 साली डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होम रूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी 1916 साली अड्यार मद्रास या ठिकाणी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. 1916 ते 1918 पर्यंत सुमारे 2 वर्ष ही चळवळ सुरू राहिली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड होते. होम रूल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1758 साली अमेरिकेचे 5वे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोनरो यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 जुलै 1831 रोजी झाला. 1854 साली लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 जानेवारी 1944 रोजी झाला. 1945 साली इटलीचे हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांचा जन्म 29 जुलै 1883 साली झाला. आजच्याच दिवशी 1969 साली चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 2003 साली ॲपल कॉम्प्युटर इंक यांनी आयट्यून्स स्टोअर्स प्रकाशित केले. 1937 साली इराकी हुकुमशहा आणि इराकचे 5वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म झाला. सद्दाम हुसेन हा इराक देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा होता. 31 वर्ष वय असताना सद्दाम हुसेन यांनी जनरल अहमद अल बक्र यांच्यासोबत सत्ता हस्तगत केली. 1979 मध्ये ते स्वतः राष्ट्रपती बनले. 1982 मध्ये इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे त्यांना 2003 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली संयुक्त फौजांनी मार्च 2003 मध्ये इराकवर हल्ला चढवला. सद्दाम हुसेन यांना पकडण्यासाठी आणि देशात दडवून ठेवलेली बंदी असलेली अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी हा हल्ला होता. एप्रिल महिन्यात बगदाद पडले. सद्दाम हुसेन यांची राजवट संपुष्टात आली. अज्ञातवासात असणाऱ्या सद्दाम हुसेन यांना तिकीत जवळच्या अद्वार या गावी 2003 डिसेंबरमध्ये पकडण्यात आले. त्यांच्यावर कुर्द, शिया, मुस्लिम इत्यादींच्या निर्घृण हत्याकांडांचे आरोप ठेवून त्यांना फाशी देण्यात आली. त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 2006 साली झाला. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1978 साली
अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 18 जुलै 1909 रोजी झाला. 1992 साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर विनायक कृष्ण गोकाक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1909 रोजी झाला. 1920 साली अझरबैजान यांचा सोव्हिएत युनियनमध्ये समावेश झाला. 2001 साली डेनिस टिट्टो हे पैसे देऊन अंतराळात प्रवास करणारे पहिले अंतराळ प्रवासी झाले. 1931 साली लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1929 साली सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईनसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या वेशभूषा डिझायनर भानू अथय्या यांचा जन्म झाला. भानू अथय्या यांनी 1950 पासून सुमारे 100 चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांना 1982 साली गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनेसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. 2009 साली त्यांना जीवन गौरव पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. त्यांचं निधन 15 ऑक्टोबर 2020 साली झालं. आजच्याच दिवशी 1908 साली ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझी विरोधी ऑस्कर शिंडलर यांचा जन्म झाला. 1916 साली प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनीचे निर्माते फारुशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली या ठिकाणी जन्म झाला. लॅम्बोर्गिनी हा एक इटालियन लक्झरी कारचा ब्रँड असून त्याचे संस्थापक फेरुक्रियो लॅम्बोर्गिनी हे होते. त्यांचा मृत्यू 20 फेब्रुवारी 1993 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1942 साली इंग्लिश क्रिकेटर माईक बेअरली यांचा जन्म झाला. 1998 साली जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 20 जून 1939 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1968 साली झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, ही होती आजची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता. त्याकरता तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.